तुळजाभवानी ही शक्ती, परंपरा, संरक्षण आणि न्याय यांची देवी मानली जाते. अनेक भक्त तिला कुलदेवता म्हणून पूजतात. देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे संरक्षण करते. छत्रपती शिवाजी महाराजांची यांचा कुलदेवता तुळजाभवानीला मानले जाते. लोक परंपरेनुसार देवीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली अशी श्रद्धा आहे. देवीची रूप अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेले आहेत. हातात विविध प्रकारची शस्त्रे धारण केलेली आहेत. ती महिषासूर सारख्या दुष्ट शक्तींचा संहार करणारी म्हणून पूजली जाते. तुळजापूर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. नवरात्र उत्सवात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी इथे देवीची आदिशक्तीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी मंदिर हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. देवीची विविध प्रकारची नावे आहेत. तुळजाभवानी, भवानी माता, अंबाबाई, जगदंबा, तुळजाभवानी. पौराणिक कथांमध्ये असे मानले जाते की मातंग या नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने भवानीचे रूप धारण केले. दुष्टांचा नाश करून धर्मांचे संरक्षण हे तिचे प्रमुख कार्य मानत होते. शिवाजी महाराजांची कुलदेवता ही तुळजाभवानी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीचे विशेष आशीर्वाद होते अशी श्रद्धा आहे. जय भवानी जय शिवाजी ही घोष आजही पराक्रम आणि स्वाभिमानाने प्रतीक मानले जाते. नवरात्र उत्सवात दरम्यान देवीच्या मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम होतात. देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. देवीचे प्रतीक काय काय आहे? सिंहावर आरूढ शक्ती, अन्यायाचा नाश, भक्तांचे संरक्षण, धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास. प्रसिद्ध आरती आहे देवीची. दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी. ही आरती महाराष्ट्रात अनेक भक्त भावपूर्वक म्हणतात. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय देवतांपैकी एक आहे. तिला आदिशक्ती, जगदंबा, दुर्गा मातेचे रूप मानले जाते. ही भक्तांना शक्ती, धैर्य, बुद्धी, संरक्षण देणारी माता मानली जाते. तुळजाभवानीचे स्वरूप देवी अष्टभुजा म्हणजे 8 हातांनी असलेली आहे. तिच्या हातात त्रिशूल, तलवार, चक्र, धनुष्य यांसारखी अनेक शस्त्रे आहेत. ती सिंहासनावर आरूढ असून दुष्टांचा संहार करणारी शक्ती मानली जाते. देवीचे रूप करुणामय असले तरी अन्यायाविरुद्ध अत्यंत उग्र आहे. तुळजापूर शक्तिपीठ मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर सुमारे 12व्या शतकापासून प्रसिद्ध असल्याचे मानले जाते. भाविक इथे दर्शनासाठी येतात. देवी आणि शिवराय यांच्यातील काय संबंध आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता तुळजाभवानी होती. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात देवीचा आशीर्वाद त्यांना लाभला अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा अत्यंत लोकप्रिय आहे. देवीची उपासना कोणत्या वारी करायची? मंगळवार, शुक्रवार उपवास करतात. देवीचे नारळ, फुले, खण आणि ओटी अर्पण करतात. दुर्ग सप्तशतीचे पठण करतात. नवरात्रात विशेष पूजा करतात. नवरात्राचे महत्त्व काय आहे? शारदीय नवरात्र या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात तुळजापूरमध्ये मोठी यात्रा भरते. तुळजाभवानीचे संदेश काय काय असतात? धर्माचे संरक्षण करणारा, अन्यायाला विरोध करणारा, सत्य आणि पराक्रम मार्ग स्वीकारा, दुर्बलांचे संरक्षण करा, श्रद्धा आणि सदाचार जपा. जय तुळजाभवानी.